नमस्कार मंडळी, मी रोहन या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आणि मी आहे आज सावंतवाडीला एका धरणावर उभा आणि या धरणाबद्दल मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे। पण त्या अगोदर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपलं सावंतवाडी हे समुद्र सपाटीपासून एक जवळपास 20 ते 22 मीटर उंचीवर म्हणजे 70 फीट उंचीवर आहे आणि त्यामुळे सावंतवाडीमध्ये दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो। आणि सावंतवाडीमध्ये एवढा पाऊस पडतो की सावंतवाडीला कोकणातील चेरापुंजी बोलणं काही चुकीचं ठरणार नाही। सावंतवाडीबद्दल आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सावंतवाडीला लाभला आहे मोती तलाव आणि इथे कितीही मुसळधार पाऊस पडला तरी जसं मी सांगितलं की सावंतवाडीमध्ये अजिबात पाणी साठत नाही। तर हे पाणी जातं कुठे? हे पाणी जातं ओहोळ आणि जे नाले आहे त्याच्याद्वारे सावंतवाडीच्या बाहेरच्या बाहेर, सावंतवाडीतून बाहेरच्या बाहेर हे जाऊन तेरेखोलला जाऊन मिळतं। तसंच मोती तलाव आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सावंतवाडीचं किंवा पावसाच्या स्वरूपात जे काही पाण्याचा साठा होतो तिथे दरवाजे आहेत, ते दरवाजे ओपन केले की ते पण पाणी हे पुन्हा पुढे जाऊन तेरेखोल नदीला जाऊन मिळतं। आता मी जिथे आहे त्या धरणाचं नाव सांगतो। त्या धरणाचं नाव आहे माडखोल धरण आणि हे धरण आहे सावंतवाडी तालुक्यात। मी मुद्दामून कॅमेरा इकडे फिरवलाय कारण की मला तुम्हाला दाखवायचं आहे की या धरणाला पाणी येतं कुठून। तर त्याचा एक सोर्स आहे ते म्हणजे पावसाचं पाणी आणि दुसरं म्हणजे डोंगरातून जे झरे वाहतात त्याच्यातलं हे पाणी इकडे जमा होतं आणि हेच पाणी पुढे तुम्हाला मी दाखवतो। हे पाणी येऊन इकडून ओव्हरफ्लो झाला की हे पाणी सरळ वाहत जाऊन इकडे खालती पडतं आणि मग तिकडून ते पुढे ओटवण्याला जाऊन मिळतं। त्याच्या पुढे बांदा आणि त्याच्यानंतर तेरेखोल नदी तिकडे जाऊन ते समुद्राला मिळतं। सो माझ्या मागच्या साईडला जर तुम्ही पाहत असाल इकडे हे धरण तुम्हाला दिसत असेल। इकडे कुठेही दरवाजे नाही आहेत। ओव्हरफ्लो झालं की मग ते पाणी वाहत खाली जाणार आणि जर तुम्ही त्या दिशेला पाहाल तर तिकडे सगळं जंगल आहे आणि मला असं कळलं आहे की तिकडे वस्ती आहे, लोक राहतात। या पूर्ण एरियालाच माडखोल असं म्हणतात आणि लोक तिकडे राहतात, त्यांची घरं आहेत आणि किती घनदाट जंगल आहे तुम्ही पाहू शकतात। आणि मी जरा कॅमेरा फिरवायला सांगतो त्या साईडला, तिकडे जे डोंगर दिसतात त्या भागाला तो जो एरिया आहे तो संपूर्ण आहे आंबोली घाट, म्हणजे इकडून सगळं आंबोलीचा परिसर इकडे कव्हर होतो। हे जे पाणी आहे ते पाणी शेतीसाठी सुद्धा वापर केला जातो ह्याचा। आणि ही जी हाईट आहे तुम्ही पाहत असाल तर ही हाईट आता वाढवली आहे कारण की पूर्वी एवढी हाईट नव्हती आणि पूर्वी थोडंसं खालच्या साईडला होतं, पण आता ही हाईट वाढवलेली आहे। आणि हे पाणी तुम्ही पाहतच असाल किती छान दृश्य दिसतंय। हा परिसर तुम्ही बघू शकता किती लांब रोड आहे, कच्चा रोड आहे हा आणि इकडून गाड्या सुद्धा जातात, म्हणजे मी बघितलं मगाशी।
तर काही कामं चालू आहेत त्यामुळे गाड्या जात असतील, पण खूप छान वाटतंय. माडखोल धरणावर बरीच लोक मासे पकडण्यासाठी सुद्धा येतात. आपण फ्रेंड्स बरोबर येतो आणि त्याच्यानंतर जेव्हा खूप जोरदार पाऊस पडतो तर इकडे मासे पकडण्यासाठी पण खूप फ्रेंड्स येतात आणि अशी ही छान माडखोल धरणाची व्हिजिट आज आपण केली आणि तुम्हाला मी जेवढी काही माहिती मला होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सावंतवाडीचे बरेच व्हिडिओ जसं की नरेंद्र डोंगर, सावंतवाडीतील दडलेला धबधबा जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. तसेच सावंतवाडीला पाणी पुरवठा कुठून होतो याचाही एक व्हिडिओ आम्ही बनवला होता, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मी तुमचे आभार मानतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.